कसं काय मुंबई बोलो. Only been here 1 month. कसं काय मुंबई. Kasi ka Mumbai. हां बरं आहे का. Bakit? बरं आहे का. Bakit? Yes. अच्छा. जैसा मर्जी करा आपका. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी भूषण प्रभू ब्लॉगर भूषण या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. ॲक्च्युली आज सकाळी लवकर निघालो कारण आम्हाला मनालीसाठी लवकर निघायचं होतं. ॲक्च्युली आमचा पॉईंट थांबायचा होता सरचूला आम्हाला थांबायला ना भेटलं कारण गुडचा रस्ता खराब होता आणि संध्याकाळची खूप वाजलेली 6:30 वगैरे झालेले, म्हणून आम्ही पँग म्हणून असं काय ते तिथे हे येतं तिथेच थांबलो. तर 70 किलोमीटर समथिंग होतं सरचू ते डिस्टन्स. 70 किलोमीटरसाठी पण 3 तास लागले आम्हाला कारण 2 पासेस होते मोठे. तर फोटो त्याचे टाकीनच मी, बघून घ्या. सो आता निघालो आम्ही मनाली साईडला. सरचू सोडलं, क्रॉस केलं मी. आता मनालीला पोचू, अजून 200 किलोमीटर समथिंग आहे. पटापट निघू. सुरुवातीला वाटत होतं बर्फ दिसावा. आता बर्फ आहे सगळीकडे. मारी एकदम थंडगार हवा. सो सगळं पॅक करूनच निघतो. हँडग्लोज आहे त्याच्या आतमध्ये, अजून एक हे थंडीवाला. सो भरपूर थंड आहे. आता मनालीसाठी पुढे जात होतो. एक छोटासा ब्रेक घेतला होता. आता पुढे एकदा निघतो. पाचचा एकदा बघूया. सो चला पुढे भेटू कारण इथे भरपूर थंडी आहे, त्यामुळे जास्त वेळ थांबू शकत नाही कारण ब्रिथिंगचा प्रॉब्लेम होतो म्हणून. पुढे जाऊन भेटू. तर मित्रांनो इथे थोडंसा काहीतरी खाण्यासाठी वगैरे थांबलो आहे, ते मॅगी वगैरे. कारण सकाळी निघाल्यापासून काही खाल्लं नव्हतं. कारण थोडं लवकर निघायचं होतं कारण पासेस वॉटर क्रॉसिंग वगैरे लागतात, त्याच्यामुळे लवकर निघालो होतो. कारण अजून एक लास्ट पास आहे मोठावाला, तो क्रॉस करून नंतर मग झाले. मग मनालीमध्ये ऑलमोस्ट पोचू. बाईक इथे लावल्यात ह्या बॅक साईडचा व्ह्यू. आणि हे छोटंसं हॉटेल पण नाही, झोपडी आहे. आणि त्याच्यामध्ये ते मॅगी काय बनवून देतात. थंडी एवढी आहे भयानक, ए बापरे. ते लदाख बोलतात जमा. अरे हॅट्स ऑफ मानलं पाहिजे जे करतात त्यांना, कारण कठीण आहे एकदम. टफ आहे. सगळं जर कवर करायला झालं सर्कल तर भरपूर टफ आहे. ठीक आहे. अजून एक आतमध्ये आपले मित्र आहेत 2 बाहेरचे कॅनडाचे, दाखवतो तुम्हाला बघा. सो आपल्याला एक मित्र भेटला आहे. वेर आर यू फ्रॉम? Canada से. कॅनडा से. हिंदी पण येतं त्याला. Toga. मराठी आता आहे. Jantu nahi. मराठी नाही. No. ओके. कसं काय मुंबई बोला. Only been here 1 month. कसं काय मुंबई. Kasi ka Mumbai. हां बरं आहे का. Bakit? बरं आहे का. Bakit? येस. अच्छा. अँड व्हॉट्स युअर नेम? Bryce. यू आर फ्रॉम कॅनडा. Canada, yes. यू आर ट्रेकर. Checker. ओके. Uh-huh. नाईस टू मीट यू ब्रो. Nice to meet you. येस. Bam bole. बम बोलाय. असं आपला मित्र आहे, भारी आहे. ट्रेकिंग करत आलो आहे चालत तिकडे या साईडला. आणि याच्यासोबत अजून एक आहे, तो आतमध्ये काहीतरी लिहितो आहे का माहिती नाही काय लिहितो आहे. ते डेली आपलं असतं ना निबंध द्यायचा, तसं काहीतरी लिहितो आहे. ठीक आहे, चांगलं आहे. मित्रांनो आपण आता 12 चला फास्ट ॲटिट्यूड या लेवलला पोचलो. इकडचं आउटसाईडचं हे बघू शकता, जबरदस्त एकदम. म्हणजे स्वप्नात पण कधी बघितलं नसेल तर ठीक आहे, प्रॉब्लेम नाही. तेरी आणि बबडी च्या मारी असले भयानक वॉटर क्रॉसिंग आहेत. एक नंबर वॉटर क्रॉसिंग आहेत, एक नंबर. भयानक रस्ते एकदम खराब, एकदम टफ.
तर मित्रांनो आता इथून खाली उतरत होतो म्हणजे ऑलमोस्ट आता संपत आलं आहे आमचं. म्हणजे आता मनालीला उतरलो की त्याच्यानंतर हे जे दृश्य बॅक साईडला दिसणार नाही कारण ते परत कधी येऊ काय माहिती नाही किंवा टेरिंग करून परत पुढल्या वर्षी येऊ त्यावेळी भेटेल बघायला. थोड्या वेळ बोललो थांबू निघू थोड्या वेळ बसू इथेच. व्ह्यू तर बघून घ्या एकदम बॅक साईडचा जबरदस्त आहे जबरदस्त बघायला. मित्रांनो आपण आता मनालीला पोचलो मनाली नाही हिमाचलला. मनाली इथून जवळपास 70 किलोमीटर वगैरे आहे. तर आता त्याच्या आधी आम्हाला लागणार अतुल टनल. त्याच्या आधी एक छोटासा घाट लागला होता तिथला हा व्ह्यू आहे. असा वरती जातोय मनालीला सोबत अतुल टनल. इकडनं असं खालून वरती आलो आम्ही चाललो. तर आता थोड्या वेळातच अजून 20 किलोमीटर आहे अतुल टनल. मग अतुल टनलच्या इथे एकदा थांबू नंतर मग पुढे जाऊ मनालीसाठी. तर मध्ये मध्ये आता मला शूट करता येत नाहीत कारण माझ्या गोकॅमची जो बॅटरी होती ती लो झाली आहे. म्हणजे डाटा पण संपला आहे. सो बॅकअप माझ्याकडे काय नाही आहे. सो मध्ये मध्ये थांबून असे शूट करतो आहे. सो थोडा ॲडजस्ट करा. चला थँक्यू. डायरेक्ट आता अतुल टनलला भेटू आपण. नाही मित्रांनो ज्या वेळेची आपण वाट बघत होतो G3 आहे ही होता आणि त्याच्या आजूबाजूचा एरिया हा. थोडं आम्ही तो क्रॉस करणार आहोत पलीकडे जातो टुवर्ड्स मनाली साईडला. हा आहे अतुल टनल. हा जवळपास बराच लांब आहे. किती किलोमीटर आहे माहिती नाही पण जवळपास 10-20 मिनटं तरी लागतात क्रॉस करायला. हा पूर्ण जो डोंगर आहे त्याच्या पलीकडे मनाली आहे. हा पूर्ण तो डोंगर दिसतोय त्याच्या पलीकडे मनाली आहे. तर हा ह्याच्या अजून एक दुसरा एक रोड होता जुनावाला पण त्याच्यात पासेस खूप होते म्हणजे घाटाचा रस्ता होता पण तिकडनं जायला यायला खूप वेळ लागायचा त्या मिलिटरी लोकांना. तर हा अतुल टनल एक शॉर्टकट आहे म्हणजे सरळच आहे. जर तुम्ही मॅपमध्ये बघितला तर समजून जाईल. त्याच्या बाजूचा हा परिसर. तर फायनली मित्रांनो हा अतुल टनलचा मेन गेट आहे. इथून आता आम्ही आतमध्ये एंट्री करतोय. तर जास्त वेळ बाईक लावण्यासाठी ते अलाव नाही आहे. थोड्या वेळेस लावू आणि लगेच कल्टी मारू. मित्रांनो अतुल टनल एकदाच आम्ही क्रॉस केला. मजा आली. म्हणजे एक वेगळा एक्सपिरियन्स आहे. फायनली मित्रांनो आयुष्यातला एक मोठा हसीन की अतुल टनल फक्त आम्ही टीव्हीतच बघितला होता. तर आता मी स्वतः बाईकने हा अतुल टनल 8.5 किलोमीटरचा आहे टोटल तो पूर्ण क्रॉस केला आहे. तो मजा आली. आता या साईडला अतुल टनल क्रॉस केल्यानंतर डायरेक्ट आपण मनालीमध्ये एंट्री करतो.
तरी अटल टनल हा क्रॉस करण्यासाठी जवळ 15-20 मिनटं लागतात. तर त्याला तर स्पीड लिमिट आहे इथे, स्पीड लिमिट आहे इथे, म्हणजे 20चा 40चा किंवा 60चा असं स्पीड लिमिट आहे. हळूहळू यावं लागतं, ते चांगलं आहे. एकदा बॅगचा व्ह्यू बघून घ्या तुम्ही. फायनली मनालीमध्ये एंट्री केली आहे. आता जाऊ पुढे. मनालीमध्ये एंट्री केली आहे, पण मेन आम्हाला जिथे स्टे करायचं आहे तिथे आता अजून पुढे थोडं लांब आहे. मग थोड्या वेळात जाऊ, अजून तिकडे वेळ लागेल. सो चलो. रेडो. आपण आता आलो आहोत मनालीमधील हिडिंबा माता मंदिर. हे बॅक साईडला जे दिसते ते हिडिंबा माता मंदिर आहे. तर इथे राहायला बघत होतो, तो थोडा पाऊस पडतो आहे, तर म्हटलं इथेच राहू जास्त पुढे जाण्यापेक्षा. एकदा बॅक साईडची व्हिडिओ बघा, जबरदस्त आहे. आउटसाईडचं आहे. इकडे नाही आजचं नव्हतं, कारण सकाळपासून बाहेर होतो मी. देवीच्या मंदिरामध्ये जायचं असेल तर थोडं स्वच्छ जावं लागेल. सो असा इकडनं यायचा रस्ता आहे. हिडिंबा माता मंदिर, त्याचा ओव्हरऑल बॅक साईडचा. गर्दी आहे भरपूर मंदिरामध्ये जाण्यासाठी. दर्शन वगैरे घेऊन झालं, दर्शन नाही बाहेरूनच दर्शन घेतलं आणि आता निघतो आहे, कारण इथे रूमवरती राहण्यासाठी जागा बघितली पाहिजे कुठे आहे ते. तो तिकडे जाऊ आता. थोडासा पाऊस पण पडतो आहे. नमस्कार आणि गुड मॉर्निंग मित्र. आज लडाख राईडचा शेवटचा दिवस, कारण आम्ही ऑलमोस्ट आता मनालीला पोचलो. तर मनालीवरून आता रिटर्न यायचा प्लॅन चालू. म्हणजे आता तिथून आम्ही चंदीगड, तिथून मग पुढे गुजरात साईडने घरी जाणार आहोत. तर काल रात्री आम्ही ज्या ठिकाणी थांबलो होतो मनाली इथे, तर ते हॉटेलमध्ये थांबलो आहे. एकदा हॉटेल दाखवतो तुम्हाला. तर त्याचबरोबर एक सांगायचं राहिलं की माझे जे व्हिडिओ तुम्हाला जर आवडले असतील किंवा काय अजून प्रोग्रेस पाहिजे असेल तर तुम्ही नक्की कमेंट करू शकता, नक्की सांगू शकता. मी अजून डेव्हलप करेन. सो व्हिडिओ जर आवडले असतील तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि थँक्यू एवढा सपोर्ट केल्याबद्दल.
सो एकदा रूमचा ओव्हरव्ह्यू दाखवतो तुम्हाला. रूमच्या बाहेर आल्यानंतर हा व्ह्यू आहे. आता धुकं पडलं आहे, सकाळचे 7 वाजले, त्याच्यामुळे एकदम काय दिसत नाही. आणि ही जी दिसते ही व्यास नदी, ही तिकडनं वरतून आली आहे. महर्षी व्यास जे वरती तपश्चर्या करायला बसले याची काहीतरी स्टोरी आहे. एकदा गुगलवरती सर्च करून बघा. तर ती वालीच ही नदी आहे. खाली सगळं जाते, रिव्हर राफ्टिंग वगैरे चालते त्याच्यामध्ये. आणि ओव्हरऑल हा गॅलरीमधला व्ह्यू. एका व्यवस्थित एकदम 5 स्टार सारखं. सो बाय बाय. नाश्ता वगैरे करतो आणि आपण कल्टी मारायचा बघतो लगेच. तर फायनली मित्रांनो आता निघतो आम्ही. हा आहे हॉटेलचा व्ह्यू बॅक साईडने. हा मेन रोड आहे. मग तुम्हाला रात्री सांगितलं होतं व्यास नदी, फक्त सांगत होतो ती व्यास नदी हीच आहे. इथे रिव्हर राफ्टिंग वगैरे होतं ते मधून. आणि हा मेन रोड आहे. मेन रोडपासून हे इथे जवळच आहे लगेच. हा मेन रोड, इथून हे हॉटेल इथे. एकदा या हॉटेलचा नंबर वगैरे देतो, कोणाला यायचं असेल तर प्री बुकिंग वगैरे करू शकता. सो व्हिडिओ माझ्या सगळ्या लडाख राईडच्या जर व्हिडिओज आवडले असतील तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त कमेंट करा, जेणेकरून मला पण वाटेल की हे लोकांना व्हिडिओ आवडतात. मग मी अजून टाकत जाईन. तो अजूनपर्यंत जेवढा सपोर्ट केला त्याबद्दल थँक्यू. आणि चलो बाय बाय.